म्हणावं लागतं. हा कुस्तीला प्रारंभ होतोय. हर्षवर्धन सदगी लाल लाल घातलेले बापूजरा पटपट करा. 2019 चा महाराष्ट्र केसरी ज्यांना अनेक धक्कादायक निकालाची नोंद केली बालेवाडी मुक्कामी आणि यंदाही महाराष्ट्र केसरीला धाराशिवला अनेक धक्कादायक निकाल लावले त्यांनी असा हर्षवर्धन सदगी माती बघा तो फायनल आला होता. शबास बापू शबास. हो आणि हर्षद सदगी त्याचे वडील मुख्याध्यापक आहे. एका शाळेच्या शिक्षकाचं पोरग महाराष्ट्र केसरी होऊ शकतं आणि वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये पदक आहे हर्षदला. आणि माऊली कोकाटे हा पुणे जिल्ह्यातला इंदापूर तालुक्यातला सराटी नावाचं गाव आहे. अकलूजच्या जवळ अलीकडच्या बाजूला तिथला हा माऊली कोकाटे एका शेतकऱ्याचं पोरग मैदानी कुस्तीमध्ये आज आपला दमखस आजमावतोय. हनुमानाकडेला सराव करतो वस्ताद गणेश अंगड यांच्याकडं. सातारा मुक्कामी महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन गाजवलं. न भूतो न भविष्यतो ही कुस्ती आली होती आणि निकाल उलटे पालटे लागले होते. त्याच्यानंतर ही कुस्ती आज लागलेली आहे. दोघही हुशार, चाणाक्ष आणि बुद्धिमान आहे. हर्षल सदगीर हा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात सराव करतो. अर्जुन पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार यांचा पट्टा आणि हर्षद कोकाटे उर्फ माऊली कोकाटे हनुमानाकडला सराव करतो वस्ताद गणेश भाऊ दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली. सद्गुरु सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोड करी राजाची कांता का भीक मागे. अहो जशी राजाची राणी कधी भीक मागायला जात नाही त्याचे सच्चे सद्गुरू लाभलेले चेले कधी वायाला जात नसतात. सद्गुरू लाभलेले दोन्ही पैलवान आहे. तुमचा गुरु कोण आहे त्याच्यावरून तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा ठरत असते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. एवढं गुरुला महत्वाचं स्थान आहे. गुरु कोणी असू शकतो. जन्म झाल्यानंतर पहिली गुरु आई आहे. शाळेत गेल्यानंतर शिक्षक आहे. तालमीत गेल्यानंतर वस्ताद तुमचा गुरु आहे. या जगात गुरुच असा माणूस आहे ज्याला आपला शिष्य मोठा झालेला बघायला आनंद वाटतो. नाहीतर बाकी सगळी कुरापत्या काढण्यामध्ये दिवस घालवतात. शबास हर्षद, शबास माऊली. आक्रमक होतोय माऊली. अनुभव सिद्ध हर्षवर्धन सदगी आणि खऱ्या अर्थाने ओ बाप रे बाप तोही बच गया. टाळ्या पाहिजे होत्या. अरे खऱ्या अर्थाने गावाचं कौतुक आहे. अगारबत्तीचं निघायचं. अरे बाप रे बाप बापू जरा बसकी जरा बाजूला जरा कुस्ती हो. चला पटवाय बस पटकन बापू बापू झटका पाहिजे होता. हो हो झटका पाहिजे फक्त. कुस्ती आठी तटीची चालू आहे. बारकाली पोर हलतात तेवढी हल्ली का नाही. अरे खऱ्या अर्थाने मरकळकरांचं मनापासून कौतुक आहे. एवढी मोठी कुस्ती आणि एवढ्या चांगल्या कुस्त्या एवढं सोपं नाही घेणं. खऱ्या अर्थानं युवकांचं कौतुक आहे. उत्सव कमिटीचं कौतुक आहे. अख्खं गाव एका घोंगडीवर आणायचं एवढं सोपं काम नाही. 17 बाजूला 17 जणांची तोंड असतात. सगळ्याच्या आतमध्ये वळवावं लागतात. एवढा मोठा शिवधनुष्य खऱ्या अर्थानं उत्सव कमिटीने पिलं
आणि भैरवनाथ महाराजांचा हा उत्सव संपन्न करताय आणि सगळ्या कुस्त्या काटा जोडलेल्या आहेत. कौतुक आहे. शबास हर्षवर्धन, शबास माऊली. आणि एवढी काटा कुस्ती ऐन टायमाला जोडणाऱ्याचं कौतुक आहे. परंतु पृथ्वीराज आणि बनकरची कुस्ती होती, परंतु बनकरला दुखापत झाल्यावर ती कुस्ती रद्द करून ऐन टायमाला एवढी चांगली कुस्ती जोडली. जोडणाऱ्याचं कौतुक आहे, बघणाऱ्याचं कौतुक आहे आणि देणगी देणाऱ्यांचं कौतुक आहे. आणि हे सत्पात्रीदार आहे. नाही तर एका रात्रीमध्ये छमछमवरती लाखोने उधळून सकाळी पापाचं धनी होणारी काही कमी नाही. परंतु हे सत्पात्रीदार आहे. आणि खऱ्या अर्थाने या मैदानाच्या माध्यमातून काय आदर्श घेणार तर आपल्या घरामध्ये एखादं तयार करा. तुम्ही लाखांनी लोकांच्या लेकराला उधळताय, कुणीतरी हजारांना तुमच्या लेकराला उधळताय. राजर्षी शाहूने संपत्तीचे प्रकार सांगून गेले. पहिली संपत्ती ही शरीर संपत्ती. शरीर माध्यम खलु धर्म साधन. शरीराच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करता येतं. सुरुवातीला आपली शरीराची बैठक मजबूत करा. दुसरी संपत्ती ही पुत्र संपत्ती सांगितली आहे. पुत्र जर चांगला जन्माला आला तर 7 पिढ्याचं नाव काढत असतो आणि पुत्र जर नालायक जन्माला आला तर 7 पिढ्याचं नाव मातीत घालत असतो. आणि तिसरी संपत्ती तुमची भौतिक संपत्ती, तुमच्या गाड्या घोड्या पैसा अडका सोनं नाणं ते सगळं तिसऱ्या नंबरला येतं. पण आधुनिक काळामध्ये कलियुगामध्ये आपल्याकडे गल्लत झाली आणि आपण तिसऱ्याला पहिला नंबर देऊन मोकळं झालो. माझ्याकडे किती इस्टेट आहे, माझ्याकडे किती सोनं आहे, माझ्याकडे किती जमीन आहे, त्याला पहिलं म्हणायला लागलो आणि दुसऱ्या आणि तिसऱ्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. मी जाणीवपूर्वक सांगतोय, येणारी पिढी जर सशक्त व्हावी, सबल व्हावी, निरोगी व्हावी, निर्व्यसनी व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर खऱ्या अर्थानं आपली मुलं तालमीत पाठवा. काळाची गरज आहे. नाही तर बऱ्याच जणांचं झालंय आमच्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या आणि पोराच्या पहिल्याकडे नुसत्या हातपायाच्या गाड्या. काय करायच्या त्या गाड्याला घोड्याला? हो, आमचं एवढं लिटर डेअरीला जातं तेवढं लिटर डेअरीला जातं आणि पायाचं पोराचं पायात पाय गुतून पडतंय. काय करायचं होत्या संपत्तीला? ओरग कुणाचं असं कोणी 4 चौघात विचारलं ना पैसे फिटले. आयुष्यामध्ये काय लागतं? पुत्र संतती चांगली जन्माला आली ना 7 पिढ्याचं नाव निघत असते. शबास माऊली, शबास हर्षद. हा हर्षद कोकाटे मूळचा अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात कुंभारणे नावाचं गाव आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगे. हर्षद सदगीर, दोघांची नाव हर्षदच आहे. चला कुस्ती करा आणि त्याच्या त्याच्या वेळेला त्याचं काम करणार. मोठं कुस्ती मैदान संपन्न होणारा तमाम कुस्ती शौकीनाने त्याचा आनंद घ्यायचा आहे. शंकरराणा लोखंडे, हो, शंकरराणा लोखंडे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी मला 200 रुपयाचं बक्षीस झाले. आणि पुढच्या वर्षी खऱ्या अर्थाने यंदा 5-7 पोरं लढल्या नाना, पण पुढच्या वर्षी कमीत कमी 12 तरी लढायला पाहिजेत गावात. तुम्ही लाखांनी उधळताय लोकांसाठी, तुमच्या लेकरांना कमीत कमी हजारांना उधळा. या मैदानातून काय आदर्श घ्यायचा तर उद्यापासून आपली पोरं तालमीत पाठवा. नाही पोराला जमलं पुतण्याला पाठवा, नाही जमलं नाताला पाठवा, पण खऱ्या अर्थाने समाजाला काहीतरी आदर्श निर्माण करणार अशी पिढी तयार करा. दीपकदादा लोखंडे यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. हनुमंत सदाशिव काळूराव लोखंडे यांच्याकडून, ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला 100 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. 500 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. बघा, निवेदकाचं काम एवढं सोपं नाही. बोलणारा मी एकटा आहे, ऐकणारे हजारो कान आहे.
समोर काय चाललंय हे लोकांना पटवावं लागतं, वेळेनुसार आठवावं लागतं, तसं पटवावं लागतं. बोलणारा एकटा ऐकणारे हजार, एखादा शब्द चुकून. बरीच मंडळी गाड्यावाली तुमच्या गावामध्ये मी आवर्जून सांगेल, काल घाट झाला वाटतं. सगळ्यांना माझी विनंती आहे, कमीत कमी आपल्या बैलाचा कासरा धरायला आपलं बोर्ग मजबूत बनवा, नाहीतर अख्खं 2 टेम्पो भरून भाड्याने यायला काय मजा नाही. मी जाणीवपूर्वक सांगेल, तुमची पोरं मनानं, मनगटानं, मेंदूनं मजबूत बनवा, नाहीतर तुमची खोंड घाटात पकडायला लोकर वजाने नेता येतो. हो, कांड पकडायला. त्याच्यामुळे तुम्ही तुमची तयार करा आणि पुढच्या वर्षी खऱ्या अर्थानं बऱ्याच जणांनी मनोमन संकल्प सोडलाय, आमची पोरं तालमीत पाठवणार. बाळासाहेब तुकाराम लोखंडे पोलीस साहेब यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. धन्यवाद साहेब. शबास माऊली, शबास हर्ष. काहीतरी घडायला पाहिजे आता. बापू टाकला रण हलगी. शबास. धन्यवाद. बापू पण अलीकडल्या गड्याचं काही वजनच वाढणार का? उड्या मारण्यासाठी त्याला खायला कमी देत आहे. शबास. पिढ्यान पिढ्या चालणारी ही परंपरा आहे. आवाळी बंधून ती जोपासलेली आहे. हलगीवाल्यांसाठी जरा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत नसावी. खऱ्या अर्थानं रंगत आणलेली आहे आवाळी बंधू. आपलंही कौतुक आहे. कोल्हापूरचा हा आवाळी बंधू संजय आवाळे अनेक चित्रपटांमध्ये सुद्धा हलगी वाजवलेली आहे. हिरो पैलवान की जे, त्याच्यानंतर बरेच काय काय पिक्चर आलेत कुस्तीवरती. तांबडी मातीमध्ये पण वाजवलंय. शबास. ढकलू नका, पुशिंग नका करू, कुस्ती मध्ये करा. दोन्ही हुशार, संयमी आणि मितभाषी पैलवान आहे. पैलवान कसा असावा? कारण ज्यावेळेस सदगीर महाराष्ट्र केसरी झाला, बालेवाडीला शैलेश शेळके उपमहाराष्ट्र केसरी झाला, खांद्यावर विसरून अख्ख्या मैदानाला राऊंड मारला होता हर्षदनं. एवढा दिलदार आहे. आणि नाशिकचा रॉयल ग्रुप त्यांचा मित्र परिवार एक गाडी भेट दिली, इनोवा गाडी अख्ख्या रॉयल ग्रुप हर्षद सदगीरला. आणि हा माऊली कोकाटे बारक्या पोराला सुद्धा आदबीने बोलणार. एवढी नम्रता असावी लागते. गणेश मारुती लोखंडे यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. धन्यवाद. बऱ्याच जणांना वाटतंय की हे लयच खसकटून बोलतोय. मला गुळगुळीत बोलताच येत नाही. ती गोड गोड बोलायचं आणि मग म्हणायचं हा छान 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 छान. चुकलं तिथं चुकलं आणि बरोबर तिथं बरोबर. इतिहास असं सांगतो, तेजस्ताना अभ्यासाचा विषय म्हणून सांगतो. हरियाणा, दिल्ली, उत्तर भारत, एनसीआर महिपती कुंडू इथं आहे. जसं आयटी पार्क हरियाणामध्ये आलं, दिल्लीमध्ये आलं, पंजाबमध्ये आलं, तिथला खेळाचा स्तर वाढला, तिथले खेळाडू वाढले. महाराष्ट्रात त्याच्या उलट घडलं. आपल्याकडे हिंजवडीला आयटी पार्क आलं, पुण्यामध्ये पैसा यायला सुरुवात झाली, अनेक आयटी कंपन्याला पार्क आले, पण आपली पोरं खेळापासून दूर गेली. हा विरोधाभास आहे. हे शिवप्रभूंची आपल्याला शिकवणी नाही. संपत्ती आली, सदगता आली तर आपण तो खेळ वाढवायला पाहिजे होता, टिकवायला पाहिजे होता. कुणी गुगल करून ते सर्च करा, तुम्हाला लक्षात येईल. जनरली पाहिलं तरी लक्षात येईल. आणि आपल्याकडे त्याला लय गुळगुळी शब्द आहे. माझं एकुलतं एक आहे, त्याला काय कमी आहे. एवढं जिंदगीभर एकूण खाल्लं तरी त्याला सरायचं नाही. एका गुळगुळी शब्दाच्या पाठीमागं आपण पिढीचं नुकसान करतोय.
मी जाणीवपूर्वक सांगेन, लाड करा, खाण्यापिण्याचे करा, पण पोरं मनानं मनगटानं मजबूत करा. हीच तुमची संपत्ती आहे, हीच तुमचं नाव पुढे नेणार आहे. जय बजरंग तालीम संघ यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. धन्यवाद. हर्षद, चला कुस्ती करा, माऊली कुस्ती करा, काहीतरी घडायला पाहिजे आता. शाबास माऊली, शाबास हर्षद. ज्याचा दमखास आहे, ज्याची कुस्ती मेहनत आहे, निकाल त्याच्या बाजूने लागणार आहे. कुस्ती करा. वेळ भरपूर होत चाललेली आहे. 9 वाजत गेले, थोडंस आहे. आणि ही सगळी दर्दी मंडळी थांबलेली आहे. कोकणावरची मंडळी मागाशी उठून गेली. शेवटपर्यंत जी टिकतात ती इतिहासामध्ये नोंद घेतात, लक्षात ठेवा. शाबास माऊली, शाबास हर्षा. आणि तसा मी मगाशी कुस्तीचे जे केलं. आणि इकडं माऊली कोकाटे अनेक धक्कादायक निकाल लावण्यामध्ये माहीर असणारा, मैदानी कुस्तीमध्ये कोणाबरोबर न थांबता लढणारा हा माऊली कोकाटे. आणि कुणाबरोबर कुस्ती लावा, या दोघांचं वैशिष्ट्य आमची कुणाबरोबर लावा. मी मगाशी जे सांगितलं ना, कुणीतरी बकरा आणायचं पाडायचं यांच्याच मनाने, असं नाही. हे दोघांचं असं आहे, कुणाबरोबर मी लावा, मी कुस्ती करतो, फक्त कुस्ती सोडायची नाही. पढ़ो या पढ़ो, हार या जीत कोई बात नहीं, लेकिन लड़ना अपना फर्ज है. याच बहाण्याने लढतात. हार हरले म्हणून आज लढणार नाही असं नाही. हालात के कदमों पर सिकंदर झुका नहीं करते, टूटते हैं तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते. गिरते हैं दरिया समंदर में शौक से, समंदर कभी दरिया में गिरा नहीं करते. आजचा पराभव हा उद्याचा विजय असू शकतो. याच वाहनाने लढणारी ही दोन्ही पोरा. शाबास. गर्दन केस चालू झालेले आहे. हाताचे हातोडे मानेवरती पडायला लागले. सर्वसामान्यांच्या मानेवर पडल्यावर दिवसाचं अन्न दिसतंय. आणि असेच हाताचे कसोटे मानेवर पडायला लागले. कुठून तरी कान मध्ये येत असतोय आणि हळूच त्याचा टपकन फुगा होत असतोय. आणि पैलवानाला उघडं लायसन मिळतं, त्याला कान लागलं म्हणतात. त्याला पैलवानचीच माहिती नाही, त्याला फक्त विचारा लंगोट पुढून बांधतात का मागून बांधतात. कान का लागतो त्याचं शास्त्रीय कारण आहे. खेळत असताना ब्लड प्रेशर हाय असतो. हाताचे हातोडे मानेवरती पडत असताना त्यावेळेस कान मध्ये येत असतो. हाय ब्लड प्रेशरमुळे आपल्या ज्या वेन्स असतात त्या ब्रेक होतात आणि ब्लड त्या ठिकाणी क्लट होतं, साचलं जातं. आणि कालांतराने त्याची मास बनतं आणि पुन्हा त्या वेन्स त्या नॉर्मल होतात. त्याला कान लागणं म्हणतात. पैलवानाचं उघडं लायसन असतंय ते. हळूहळू हे आपण समजून घेतलं पाहिजे. इंटरनेटचा जमाना आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे. कोणती गोष्ट कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. त्यामुळे आपण अपडेट असायला पाहिजे. शाबास. मध्ये कुस्ती करा, मागं सरू नका. शाबास. आणि कुस्तीला पंचही तसंच लागलेलं आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असणारा महिपती कुंड आहे तिथं. अंतरराष्ट्रीय पहलवान है और इस कुश्ती के रेफरी जो है महिपती कुंडो, जो खुद ही इंटरनॅशनल पहलवान रहे. जरा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा जोरदार. आता जांता राजाला सराव घेतात. पटाला लागण्याचा प्रयत्न होता माऊली कोकाटेचा. माती घेऊ नका, आता कुस्ती करत राहा तुम्ही. एकदाच माती घ्या. चला ये दोग एकमेकांना माती घ्या. पहिला आप में मिट्टी डालो तो सब आप ही एक बार मिट्टी डाल दो. एकदाच माती घेऊ द्या म्हणजे कुस्ती चालत राहील. दोन मजलं चढून गेलं तर पाहुण्याला म्हणतोय ग्लासभर पाणी नफा नदी थोडं. एवढं जमतोय आपण. एवढं सोपं नाही. बराबर आहे. तालमी 2-2.5 तास लढणं आणि इथं 10 मिनिटं लढणं बरोबर असते.
इथं थांबून चालतंय आखाड्यामध्ये तालमीमध्ये. शबास हर्षद, शबास माऊली. एकाच वर्षी गावाला 2 बक्षीस देणारी 2 माणसं त्या गावातली. कोंबाळणे नावाचं गाव मी मगाशी सांगितलं, अकोले तालुक्यामध्ये, अहमदनगर जिल्ह्यामध्ये. राहीबाई पोपरे, शेतकरी मंडळी किती जणांनी नाव ऐकलं राहीबाई पोपरेचं? बीज माता राहीबाई पोपरे, पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यांच्या गावचा हर्षवर्धन सदगीर आहे. आणि त्याच वर्षी महाराष्ट्र केसरीची गदा गावाला मिळवून देणारा तो हर्षवर्धन सदगीर आहे. आणि माऊली कोकाटे एका प्रगतशील शेतकऱ्याचा मुलगा, त्याचा चुलत बंधू सूरज उर्फ नामदेव कोकाटे, तोही आंतरराष्ट्रीय पैलवान आहे. बस पटाला लागण्याचा प्रयत्न होता माऊलीचा, पटाला लागला पुन्हा एकदा. जमा खसाची कुस्ती आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी वैयक्तिक स्वरूपामध्ये ठेव ठेवलेला आहे. संध्याकाळी मनोरंजनाचा आनंद घ्या. शबास शबास माऊली, शबास हर्षा. पैसे कुस्ती करू नका. शबास. गावाचं म्हणणं आहे कुस्ती मध्ये करत राहा, चला चालत राहा. हो 25 मिनिटं कुस्ती संपलेली आहे. जरा टाळ्या वाजवा दोन्ही पैलवानांसाठी आणि प्रोत्साहन द्या. 25 मिनिटं एवढं सोपं नाही. कुस्ती निकालीच होणार. गावचा निर्णय वेळ किती लागला तरी. राहुल जटार आणि राहुल शिवले आणि नाना जटार यांचे 5-5 हजार रुपये, 6,000 रुपये वाढले. अजून टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी सुद्धा. कुस्ती निकाली झाली पाहिजे अशी सूचना आलेली आहे. चला शबास. पुन्हा एकदा कुस्तीला समोरासमोर प्रारंभ. लागला. बाराची चांदीची गदा. हो आलगीवालीचं पण बरं का, अंगावाला तर चपाती होईल बघ तुझी. किरण बापू माटपुणे यांच्याकडे चांदीची गदा आहे.
मध्ये घ्या पुन्हा. वसंत खड्यांचे निकाली कुस्ती झाल्यास 2000 रुपये. 12,000 वाढल्याने पहिले 3:33. 3:45 झाले. 5चं कुणीतरी नियोजन लावा म्हणजे 3.5 पूर्ण. सांगायला बरं वाटतं ना. शाबास. 3.5 लाख रुपयाच्या आसपास कुस्ती चालू आहे. खऱ्या अर्थानं गावाचं श्रेय आहे आणि तिकडे काय करतो. चला काम तुम्ही आल्याशिवाय कसं राहता येईल. तुम्ही किती वाजता 9ला झाली येते का. चला शाबास. एक झटका होता द्या. शाबास शाबास हर्षवर्धन. शाबास माऊली. नाही होता आबादी कुस्ती नाही. बरोबर आहे. नाही करायचे. बारा घ्या. 20 मिनिटं गेल्यावर पॉईंटवर लोकांनी काय नाही. कुस्ती निकाली होईल. चला ऐकलं ना तुमचं त्यांनी. शाबास. ते खरं कुस्ती. चला अटॅक. चला मध्ये घ्या वाटलंच तर. राहू द्या. चला हा चला चालू करू द्या. त्याला लढू द्या. थांबा. शाबास. माण्यातला कस काढायचं काम चालू झालेलं आहे. हर्षद कडून माऊली कडून आणि नाकाला पट्टी लावण्याचा प्रयत्न. श्वास. एकलंगी बनण्याचा प्रयत्न. कोकाटेचा दरम्यान. हा दोन्ही बैलांसाठी जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत नाही. साहेब उठा साहेब.